मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 60. चिअर्स टू न्यू बिगिनिंग्स. सुन्नपणे दोघांकडे पाहणारी मेघा. मल्लिकाची राजीवच्या चेहऱ्यावर स्थिरावलेली आनंदी नजर तिला अस्वस्थ करून गेली. अन मल्लिकाशी बोलताना राजीवच्या आवाजातील उत्साह मनावर निराशा पसरवून गेला. हातातील फोन वाजला. दचकली, भानावर आली. अक्षय कॉलिंग. त्या रिंगने राजीव अन मल्लिकाचेही लक्ष वेधले गेले. मान खाली घालत एक खोल श्वास, अश्रू परतवले. फोन उचलला. येस अक्षय असे म्हणत केबिनकडे चालू लागले. मिस जोशी. राजीवच्या ओठातून आलेले तिचे नाव कानांवर पडूनही अनोळखीच भासले. ना ती थांबली, ना वळून पाहिले. अश्रूंना आवरत, मनाला सावरत चालत राहिली केबिनकडे. त्याचे गच्च मिटलेले डोळे, आवळलेल्या मुठी आणि दातावर घासलेले दात. गॉड, नॉट अगेन. डोळे उघडून पाहिले तर मेघा केबिनचे दार उघडून आत गेलेली. राजीव, आरंट यू हॅपी? कुछ खुशी ही नहीं दिख रही. मल्लिकाचे अत्यंत लाडिकपणे बोलले. व्हॉट इज दिस मल्लिका? ये क्या तरीका है ऐसे गले लगाना? दिस इज ऑफिस. त्याचा अत्यंत त्रासिक स्वर. गॉड मेघा, तुम्ही काय विचार करत असणार? आय जस्ट डोंट नो व्हॉट टू डू. राजीव, ये क्या बात है? मैं सरप्राइज देने आई हूं और तुम दुखी चेहरा बना के बैठे हो. दिस इज नॉट फेअर. पुन्हा त्याच्या हाताला धरून हलवले आणि त्याने रागातच तिच्याकडे पाहिले. मल्लिका प्लीज. त्याचे कडक शब्द. बट इट्स नॉर्मल. हम लंदन में तो ऐसे ही मिलते हैं ना. इट्स जस्ट फ्रेंडली हग यार. तू भी ना, क्यों इतना इश्यू बना रहा है? जल्दी चल, कुछ बताना है. आई एम सो हॅप्पी. त्याच्या चिडण्यावर किंचित नाराज झालेली ती, पण तेवढीच आनंदात. इश्यू तो बन चुका है, अब उसको ठीक कैसे करूं? चलो लेट्स गो. त्याच्या हाताला धरून ती त्याच्या केबिनकडे जाण्यास उत्सुक. त्याने पुन्हा रागीट कटाक्ष टाकला. आय सेड वी आर कलिग्स अँड दिस इज सुप्रीम ऑफिस. एकेका शब्दावर जोर देत त्याचे बोलणे, अन रागातच हात हातातून काढून घेतला. तो केबिनकडे जाता जाता वळून मेघा गेली त्या दिशेने पाहत होता. हु इज शी? युअर न्यू सेक्रेटरी? मल्लिकाने कपाळाला आठ्या आणत विचारले. शट अप. शी इज नॉट सेक्रेटरी. शी इज. पुढे काही बोलणार तोपर्यंत मल्लिकाचा फोन वाजू लागला आणि ती बोलण्यात गुंतली. हा अजूनही लॉबीत उभा, किंचित नजरेने मेघाच्या केबिनकडे पाहत. मेघा, अगेन अ बिग मिसअंडरस्टँडिंग. कसे समजावू आता? मल्लिका पण ना, नेव्हर थॉट की अशी अचानक मिठी मारेल. गेली 8-10 वर्ष लंडनमध्ये घालवून तिथल्याच कल्चरला आपलेसे केलेली मल्लिका. सहज हक करणे त्यांच्या डेली रुटीनचा पार्ट आहे. बाहेर कुठे पार्टीत असतो तर फ्रेंडली हग, आय कॅन अंडरस्टँड. पण हे असे ऑफिसमध्ये? मल्लिका यार, जरा तरी विचार करायचा ना. ज्या मेघाने साधं कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठीही कधीच माझा हात हातात घेतलेला नाही, मीही कधीच माझा हात पुढे केलेला नाही. आमचे एकमेकांना विश करणे म्हणजे डोळ्यांची भाषा. त्या राजीवला मेघा समोर असताना मल्लिका मिठी मारते. अनबिलिव्हेबल. आय मस्ट स्पीक टू मेघा. आधीच कालच्या रात्रीचं टेन्शन अँड आता हा नवीन गोंधळ. मल्लिकाचे फोनवर बोलणे संपताच तिला केबिनमध्ये जाऊन बस, मी 1 मिनिटात आलो असे सांगत तो मेघाच्या केबिनकडे निघाला. अक्षयला हवे असलेले सेबीच्या सबमिशनचे डॉक्युमेंट्स त्याला मेल करून हताशपणे जागेवरून उठली आणि कोपऱ्यातील छोट्याशा खिडकीशी जाऊन उभी. खाली सुप्रीमचा मेन एंट्रन्स दिसत होता. समोरील रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या, रस्त्यापलीकडचे सुंदरसे गार्डन, फुललेला गुलमोहर, वाऱ्यावर डोलणारे फुलांचे झुपके मनाला आनंद देत नव्हते.
डोक्यात विचार धावत होते, अगदी त्या रस्त्यांवरील गाड्यांप्रमाणेच, वेगात. मला अजूनही खरे वाटत नाही. जे काही मी पाहिले ते खरोखर माझ्या समोर घडले. सुप्रीमच्या 27व्या मजल्याच्या लॉबीत राजीवना मिठी मारून सरप्राईज ओरडणारी मल्लिका. कोण आहे ही मल्लिका? सरळ धावत येऊन राजीवना मिठी मारली, तेही ऑफिसमध्ये. असं कोण वागतं? मल्लिका दिसायला तर देखणी आहे, वयाने तर माझ्या एवढीच वाटत आहे. परफेक्ट कॉर्पोरेट ड्रेस, दिसणे तर प्रोफेशनल होते, पण वागणे, हे असे मिठी मारणे प्रोफेशनल बिहेवियर आहे का? राजीव, किती जोरात ओरडली. नावाने हाक मारते आहे म्हणजे नक्कीच कोणीतरी जवळची, म्हणे मल्लिका. स्वतःला काय राणी समजते का, की कसेही वागले तर चालेल? पण चालतच आहे की. तिला पाहता क्षणी राजीवजींच्या चेहऱ्यावर सुखद आश्चर्य होते. म्हणे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. एवढा आनंद झाला का तिला पाहून? होणारच ना, असे स्वतःहून कोणी मिठी मारत असेल तर आनंद होणारच. मैत्रीण असेल का? वागण्यावरून तर फक्त मैत्रीण वाटली नाही, खूप जवळची मैत्रीण. राजीव, माझ्या आयुष्यात फक्त एकच स्वीटहार्ट आहे आणि ती माझी मुलगी आहे, असे म्हणाला होतात तुम्ही. त्या प्रसंगानंतर तुमच्याबद्दल किती आदर वाटलेला. स्वतःच्या सुखाचा विचार बाजूला ठेवून जियाच्या संगोपनासाठी आयुष्य खर्च करणारे राजीव. मग आज ही महाराणी मल्लिका कुठून उपटली? पण एक मन म्हणत आहे की ती तुमची खास अशी कुणी नाही, कारण मी हेही पाहिले की तुम्ही पटकन तिला स्वतःपासून दूर केलं. तिच्या अचानक अशा वागण्याने तुम्हालाही किंचित धक्का बसलेला जाणवला. तुमच्या चेहऱ्यावरचे अतिसूक्ष्म बदल टिपण्याची सवय या डोळ्यांना आहे. राजीव, तुमचं पर्सनल आयुष्य तुम्ही कसंही जगावं, मी प्रश्न विचारणारी कोण? पण तरीही कसं तरीच वाटत आहे. हातातून काहीतरी निसटत आहे. सकाळी सरप्राईजच्या स्वप्नात आनंदाने ओरडावेसे वाटत होते, आता सत्यात मल्लिकाला पाहून मोठ्याने रडावेसे वाटत आहे. सकाळी विचार केला की सुप्रीम हाऊस सोडून कधीच जाणार नाही, आणि आत्ता या क्षणी इथून निघून जावंसं वाटत आहे, कधीच परत यायचं नाही. हे जे हृदयात पिळवटल्यासारखे होत आहे ते का? मी राजीवना इतर कुणासोबतही नाही बघू शकत. नुसती तगमग. या मनाला कसे शांत करायचे? कामात गुंतवायचे, अजून काय? एवढे करूनही अश्रू ओघळलेच. तसेच हाताने पुसले. जागेवर येऊन बसली. लॅपटॉप उघडला आणि बोर्ड मीटिंगच्या तयारीला सुरुवात. मेघाच्या केबिनपाशी पोहोचलेला तो. तिचे अन अक्षयचे डिस्कशन सुरू आहे हे कॉरिडॉरच्या काचेतूनच दिसले. मेघा, चेहरा गंभीर आहे. चेनशी खेळणे सुरू, म्हणजे नक्कीच रेस्टलेस. डोळे अक्षयच्या लॅपटॉप स्क्रीनवर आहेत. तो जे काही सांगत आहे ते समजण्याचा प्रयत्न तर करत आहात, पण डोक्यात इतर विचारही फिरत आहेत. जाणवतं डोळ्यात तुमचे ते भिरभिरणारे हनी ब्राऊन आईज आणि अश्रूंची ती बारीकशी रेष, जी फक्त मला दिसते, कारण ती कायम डोळ्यात असतेच. जरासं काही झालं की टपटप अश्रूंची बरसात. ऑलरेडी रडून झालं आहे. डू यू रिअलाइज? रडल्यावर तुमच्या नाकाचं ते गोलगोल टोक लाल लाल झालेलं असतं. मेघा, प्लीज लेट्स टॉक वन्स. फक्त एक चान्स द्या. जे काही झालं त्याबद्दल बोलायचं आहे. तिने एकदा तरी काचेतून समोर कॉरिडॉरकडे पाहावे ही इच्छा, पण निराशाच पदरी पडली. उसासा टाकत रागातच स्वतःच्या केबिनकडे परतला आणि मेघाने नजर वर करून पाहिले. मान खाली घालून केबिन समोरून न बोलताच परतणाऱ्या त्याला पाहून मनात कालवाकालव तर झाली. राजीव, मला माहीत आहे तुम्ही बोलण्यासाठी आला होता. मी आत्ता नाही बोलू शकणार. डोक्यातील बिरबिरणारे विचार थोडे शांत होऊ देत, मग बोलूया. केबिनमध्ये शिरता क्षणी कोपऱ्यातील सी साइड कॅफेच्या खुर्चीवर मल्लिकाला बसलेले पाहून कपाळावरची शीर तडतडली. व्हाय इज शी हिअर? डोकं दुखायला लागलं आहे. काय करू समजत नाही. आफ्टर लॉंग टाइम. नाईस व्ह्यू राजीव.
त्याच्याकडे पाहत आनंदात चित्कारली, मल्लिका, सेट हिअर. कडक आवाजातच त्याच्या डेस्क समोरील खुर्च्यांवर बसण्याचा आदेश दिला आणि तीही तोंड वाकडे करत उठलीच. बट मल्लिका, तुम आज यहाँ कैसे? त्याच्या डोळ्यात अजूनही नाराजी होतीच. बस खुशखबरी देने खुद आना था, इसलिए भाग के आ गई. तिचा उत्साही आवाज. खुशखबरी? व्हॉट्स दॅट? लॅपटॉपकडे बघतच त्याचा प्रश्न. यार, तुम इतना भी नहीं समझते. साहिल ने कॉल नहीं किया. किंचितसे हसत लाजतच तिचे विचारणे आणि याचे बारीक झालेले डोळे. हळूच हातातील फाईल त्याच्यासमोर ठेवून उघडली. फाईल मधील साधारण 5 वर्षाच्या मुलाचा फोटो पाहून राजीव आनंदी. मल्लिका, यू मीन रियली? साहिल कहाँ है? गॉड, आई मस्ट टॉक टू हिम. मोबाईल शोधण्याची धडपड. छोड़, वो बिजी होगा. उनके नरीमन पॉइंट के ऑफिस में गया है. सम कॉन्फ्रेंस कॉल. दैट्स वाई आई वॉन्टेड टू मीट यू. ये सब तुम्हारी वजह से पॉसिबल हुआ. तुम्हारा ज्ञान काम आ गया. गहिवरली आणि त्याचा हात हातात घेतला. चुप, मेरा कुछ नहीं है. उजव्या हाताने तिच्या डोक्यावर हलकेच थोपटले. इट्स बिकॉज ऑफ यू राजीव. साहिल को तो तुमने ही समझाया ना, एंड फैमिली को भी. फाइनली वी विल बी मॉम एंड डैड. समोरच्या टिशूने तिने डोळे टिपले. सॉरी मल्लिका, मैं बाहर अचानक से गुस्सा हो गया. मुझे पता ही नहीं था तुम इतना खुश थे. एंड फाइनली कॉन्ग्रेचुलेशंस. लेट्स सेलिब्रेट. कल सेलिब्रेट करते हैं, सब फ्री है. वीकेंड नॉट पॉसिबल. किंचित चष्मा वर करत विचारात हरवला. पण वीकेंडला मेघा भेटेल का? आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ मेघा, आर्या अँड जिया. मेघाला मनवावेच लागेल. राजीव, सोचो क्या करे. क्या यार, हमारे लिए इतना भी नहीं. नो, आई एम बिझी ऑन वीकेंड. निश्चयी स्वर. हाय, किसके साथ? तिचे नेहमीचे डोळे गोल गोल फिरवणे. शट अप, नन ऑफ योर बिजनेस. प्लीज यार, एक वीकेंड की ही तो बात है. कल हम जा रहे हैं बस. दारावर टकटक आणि त्याचे बोलणे थांबले. कमीन म्हणता क्षणी दार उघडून उभ्या मेघाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद एकाच क्षणी झळकला. थँक गॉड, फायनली मेघा इज हिअर. मला वाटलं जे काही झालं त्यानंतर मेघा काही मला स्वतःहून भेटायला येणार नाही. राजीव, एवढे मोठे स्माईल देण्याची काहीच गरज नाही. कामासाठी आले आहे, गप्पा टप्पा करायला नाही. आणि ही महाराणी आहेच का इथे अजून? ही काय पूर्ण दिवस इथेच बसणार आहे का? दोघांकडे आलटून पालटून बघतच आत आलेली ती, दोघांवर रोखलेली नजर. गुड, यू आर हिअर. कॅन आय हॅव अ कॉफी प्लीज? मेघाकडे वळून पाहत मल्लिकाचे शब्द आणि मेघाच्या भुवया आकसल्या गेल्याच. मल्लिका, शी इज. राजीवच्या बोलण्याला हातानेच थांबा असं म्हणत ती मल्लिकाकडे वळली. शुअर, यू कॅन हॅव. पिक अप द फोन अँड डायल 1301. दॅट्स कॅन्टीन नंबर अँड ऑर्डर व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मेघाचे तटस्थ पण तितकेच कडक शब्द. मल्लिका गोंधळली आणि राजीवचे भस्कन हसणे. आणि मग क्षणात नियंत्रण. नाकासमोर मूठ आणि मेघाचा एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे. यू शुड ऑर्डर फॉर अस. दॅट्स युअर जॉब, राईट? मल्लिकाचा त्रासिक स्वर. नो, दॅट्स नॉट माय जॉब. आय एम VP ऑफ SWC अँड प्रोजेक्ट लीडर फॉर टेक्नोसिस. तिचे ठसक्यात उत्तर आणि मल्लिकाच्या भुवया उंचावल्याच. यू आर VP? मेघाला आपादमस्तक न्याहाळत तिचे बोलणे. येस, आय एम. अँड यू, मल्लिका? मेघाची रोखलेली नजर. मिस जोशी, शी इज. त्याच्या बोलण्याला तिच्या धारदार नजरेनेच कापले. तिला बोलता येतं ना, मग बोलू दे. प्रत्येक वेळी वकील बनू नका. त्याला साभार टोमणा ऐकवत ती मल्लिकाकडे वळली. आय एम मल्लिका आहुजा, फायनान्स मॅनेजर, लंडन ऑफिस. तिचे चाचरतच उत्तर. ओ, सो यू वर्क विथ सुप्रीम. मेघानेही तिला आपादमस्तक न्याहाळून घेतलेच. येस, अँड वी आर फ्रेंड्स सिन्स ऑक्सफोर्ड डेज.
राजीव, तुमने बताया नहीं क्या? मल्लिकाच्या प्रश्नावर मेघाने पुन्हा एकदा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले. एक उसासा आणि त्याने नकारार्थी हरवलेली मान. या दोघींच्या वादात मेरा बली का बकरा. राजीव, आज तुझं काही खरं नाही. ग्रेट फ्रेंड्स, मिस्टर मेहरा भूल गए होंगे. वैसे तो उनकी मेमोरी काफी शार्प है, पर शायद यही बात बताना भूल गए. पुन्हा सणसणीत टोमणा. मिस जोशी, शी मीन्स. त्याने समजावणीचा स्वर लावलेलाच की तिने तिचा मोर्चा राजीवकडे वळवला. यू डोंट ओ मी एनी एक्सप्लेनेशन. मी स्पष्टीकरण मागितलेच नाही. अत्यंत कडक आवाज, पण ते उच्चारताना कुठेतरी मनात काहीतरी तुटत आहे ही जाणीव. अस्थिर झालेला श्वास. हातातील फोल्डरमधील 2 महत्वाचे रिपोर्ट्स टेबलवर आपटले. दिस इज फॉर टेक्नोसिस. तुमची सिग्नेचर हवी आहे. मंडेला सेबी ऑफिसला सबमिट करायचे आहे. हे तुम्ही गीताकडे दिले असते तरी चालले असते, त्याने हळूच सांगण्याचा प्रयत्न. हो, पण मग तुमच्या थोर मैत्रिणीला भेटण्याचे भाग्य लाभले नसते ना. रिपोर्टचे शेवटचे पान त्याच्यासमोर ठेवले. सही करा, जरबेतच सांगितले. अन गोंधळलेली मल्लिका आलटून पालटून दोघांकडे पाहत होती. ये दोनों मराठी में क्या झगड़ रहे हैं? ऐसे लगता है मेरी वजह से इससे बात कर रहे हैं. एनीवेज, आय मस्ट लर्न मराठी. ऑफकोर्स फॉर चिन्मय. रिपोर्टवर सही झाली आणि मेघा जायला निघाली. हे मेघा, सिट. हम सब साथ में कॉफी ऑर्डर करते हैं. नो थैंक्स, आई डोंट ड्रिंक कॉफी. ओके, एटलीस्ट सीट विथ अस. वी कैन चिट चैट. अनफॉर्चुनेटली इट्स वर्किंग डे फॉर अस. बहुत सारा काम है. ऐसे काम छोड़ के कॉफी पीते गपशप के लिए वी डोंट हैव फ्री टाइम. दोघांकडे आलटून पालटून बघत रागातच बोलली. राजीवने चष्मा सारखा करण्याच्या बहाण्याने मान खाली घातली. मेघा, आत्ता काहीही ऐकून घेणार नाही. बट यू हॅव दॅट प्रिव्हिलेज ॲज यू आर फ्रेंड ऑफ मिस्टर CFO. एन्जॉय युअर फ्री टाइम. दाराजवळ जाऊन पुन्हा वळली. मिस मल्लिका, इफ यू नीड कॉफी यू कॅन आस्क युअर डिअर फ्रेंड. ही कॅन ऑर्डर फॉर यू. शेवटचा एक रागीट कटाक्ष राजीवकडे आणि दाराबाहेर पडली. राजीव, हु वॉज शी? मल्लिकाचे घाबरतच विचारणे. मेघा. राजीव डोके पकडून बसलेला. ओ शिट शिट. सो दॅट्स वाय शी वॉज एंग्री. हमें साथ देखकर. ओ माय गॉड. वेट, मैं उससे बात करती हूँ. ती जागेवरून उठलेलीच की राजीवने तिला हाताला पकडूनच खाली बसवले. सेट, मैं बात करूंगा. वो थोड़ी शांत हो जाए. शी विल बी फाइन. आई नो हर. तुम्हारे और साहिल के बारे में बताऊंगा तो शी विल बी हैप्पी. खुद ही सॉरी बोल देगी. शी इज अ स्वीट पर्सन. ओह, शी इज स्वीट क्या? हम सब तो कड़वे हैं ना. तिचे हसतच चिडवणे आणि त्याचे केसातून हात फिरवत मान खाली घालणे. त्याच्या केबिनमधून बाहेर पडताना दार जवळजवळ आपटलेच गेले आणि गीताने चमकून वर पाहिले. एक ओढून ताणून आणलेले हसू गीताकडे बघून. अनुराग का निराशा? पुन्हा डोळे पाणावले. ब्रेकआउटमध्ये जाऊन थोडा वेळ डोके पकडून बसलेली ती. ॲरोगंट मल्लिका, म्हणे कॉफी ऑर्डर कर. मी काय सेक्रेटरी आहे का हिची? मघाशी राजीवना मिठी मारली तेव्हाच तिचे हात असे खेचून बाजूला करावेसे वाटले आणि आता मला वर खाली बघत कुत्सित हसत होती. माझ्या साडीमुळे. अजून एक जजमेंटल प्राणी. मी VP आहे यात शंका. कसे ते मांजरीसारखे हिरवट डोळे. माझ्या बोलण्याचा राग आलेला दिसत होता. यायलाच हवा ना. रिकाम टेकडी कुठची. स्वतःला काम नाही आणि राजीवजींचा पण वेळ वाया घालवत बसली आहे. म्हणे फायनान्स मॅनेजर, लंडन ऑफिस. यांना आज कुणी सुट्टी दिली लंडनवरून इथे भटकायला यायला? बरोबर आहे, प्रिय मित्राला भेटायला आलीये ना. कुणाच्या परवानगीची काय गरज? आणि राजीव गप्प बसून गालातल्या गालात हसत आमचे संभाषण एन्जॉय करत होते. तोंड उघडून बोलता येत नाही का? साधी माझी ओळख पण करून दिली नाही. मी पण तर त्यांची. मेघा, तू राजीवजींची कोण आहेस? राजीव तुझी ओळख का करून देतील? हो बरोबर, माझी ओळख करून देण्याची काय गरज? मी कुणीच नाही ना. राजीव, तुमच्यात गुंतायचं नाही हे स्वतःला निक्षून सांगितलं असतानाही गुंतले आहे.
आणि आता असं काही झालं की मग त्रास होतोच ना. आणि ही मल्लिका सुप्रीमचीच एम्प्लॉई निघाली, त्यातून फ्रेंड. ऑक्सफर्ड डेज म्हणे 7-8 वर्ष जुनी मैत्रीण. राजीव मला एका अक्षरानेही बोलले नाहीत. मल्लिका, आय डोंट वॉन्ट टू सी यू अगेन. आज इथेच आहे तर व्हीपी मिस्टर मूर्थींसोबत बसून यूके रिजनचे फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक करून घेते. ऑडिट सुरू आहे, बऱ्याच क्वेरीज आहेत. मी आलीच आहे तर सॉल्व्ह करून जाते, असे सांगत मल्लिका नुकतीच फायनान्स आणि अकाउंट्स डिपार्टमेंटकडे गेलेली. राजीव पुन्हा विचारात हरवला. थोड्या वेळापूर्वी मेघा आणि मल्लिकामधील वाद आठवून, मेघा इज अँग्री. खूपच जास्त राग आला आहे. असा राग तर मीटिंग्समध्ये वाद घालतानाही नसतो. आज तो आँखों से अंगारे बरस रहे थे. मेघा, बट तुम्हाला अजूनही रियालिटी माहीत नाही म्हणून हा राग आहे. मल्लिकाच्या मिठी मारून आनंद व्यक्त करण्यामागे खास कारण होतं. आय होप मेघाला नीट समजवावे लागेल. पण सध्या तरी मल्लिका, यू हॅव क्रिएटेड ह्यूज प्रॉब्लेम फॉर मी. त्यानंतर 11च्या सिरिन रिसॉर्ट्सच्या मीटिंगमध्येही ती तटस्थपणेच वागत होती. त्याने विचारलेल्या प्रश्नाची जेवढ्याच तेवढी उत्तरे, तेही त्याच्याकडे न बघताच. आज तिची नजर लॅपटॉप स्क्रीन अन LCD एवढीच फिरत होती. त्याची मात्र तिच्यावर रोखलेली होती. मेघा, प्लीज माझ्याकडे एकदा तरी बघा. तुमचं असं इग्नोर करणं, इट्स पेनफुल. प्लीज एकदा चान्स द्या. राजीव, माझ्याकडे असे बघू नका. जेव्हा बोलायला हवे तेव्हा गप्प बसायचे. आता मी का वेळ देऊ. मीटिंग संपतानाही त्याने 1 मिनिट थांबायची केलेली विनंती तिने धुडकावून लावली. मला काम आहे, मी रिकामी नाही, असे म्हणत ती केबिनकडे गेली. पुढील 2 तासात 1-2दा लॉबीमध्ये एकमेकांसमोर येण्याचा प्रसंग आला. पण दरवेळी तिच्यासोबत कुणी ना कुणी होतेच. एक क्षणभराचीच नजरानजर व्हायची. तिच्या दुःखी डोळ्यात अगणित प्रश्न असायचे आणि त्याचे हतबल डोळे एकांताची विनवणी करायचे. ती त्याला वेळ द्यायला तयार नव्हती. आणि मीटिंग्स आणि पॅक शेड्यूलमध्ये 2 मिनिटेही निवांत मिळणे शक्य नव्हते. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.